हॅलो आणि नमस्कार. मी तुमची मैत्रीण हर्षाली आज घेऊन आलेली आहे एक नवीन सायकोलॉजिकल फॅक्ट. आणि आजच्या सायकोलॉजिकल फॅक्टचं नाव आहे डिसिजन फटीग, म्हणजेच निर्णय घेत असताना आलेला थकवा. कधी असं होत आहे का की दिवस संपायला आला की छोट्यातल्या छोट्या गोष्टी ठरवायला देखील मन कुठंतरी कमी जास्त होत असतं. काय खावं, काय बोलावं, कुठलं काम आधी करावं, सगळंच कसं जडजड वाटायला लागतं. हे तुमचं मन बिघडलंय म्हणून नाही, तर डिसिजन फटीग. आपण सकाळपासून शेकडो डिसिजन घेत असतो, कधी लहान, कधी मोठे, कधी साधे, कधी क्लिष्ट. प्रत्येक निर्णय थोडी थोडी ऊर्जा खात असतं आणि कळत नकळत आपला मेंदू हा दिवसभर थकत जातो. म्हणूनच सकाळी सोपी वाटणारी गोष्ट देखील संध्याकाळी आपल्याला खूप कठीण वाटायला लागते. डिसिजन फटीगमध्ये मन गोंधळतं, आपल्या भावना बदलतात आणि आपण अचानक चुकीचे डिसिजन घेतो. कधी कधी जिथे हो म्हणायचं तिथे नाही म्हणतो आणि जिथे नाही म्हणायचं तिथे हो म्हटलं जातं. कधी काहीही करावंसं वाटत नाही, पण हे सामान्य आहे. तुमचा मेंदू थकतोय, तुम्ही नाही. मग यावर काय उपाय करणार बरं? तर प्रत्येकच निर्णय आपण घ्यायलाच पाहिजे असा अट्टहास करू नये. आपला मूड, आपली ऊर्जा चांगली असतानाच आपण ते निर्णय घेणं गरजेचे आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तर फक्त तुमचा मेंदूला लागते आहे थोडी शांतता. कारण शांत मनातून घेतलेला छोटासा निर्णयही आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. धन्यवाद.